नमस्कार, मी भाग्यश्री भट. मार्केट आणि विहर सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट सुंदर होतं, तेजी होती. रियालिटी, ऑटो तेजीत होते. याला कारण एकच, RBI. आपण मागतो एक डोळा, देव देतो दोन, अशी अवस्था झाली. RBIने 0.25 रेट कट करेल असं वाटलं होतं, पण 0.50 रेट कट दिला. CRR 1% कमी केला. गोल्ड लोनचे नियम ढिले केले. त्यामुळे आनंदी आनंद झाला आणि स्टान्स जो होता तो अकोमोडेटिव्हवरनं न्यूट्रल केला. अकोमोडेटिव्ह जो स्टान्स असतो त्यामध्ये रेट कट केला जात, रेट वाढवला जात नाही, रेट कटची सायकल असते. पण आता जी आर्थिक स्थिती असेल, म्हणजेच इन्फ्लेशन आणि ग्रोथ, या दोन्हीमध्ये समतोल राखून रेट कट केला जाईल असं RBIने सांगितलं, म्हणजे न्यूट्रल. हा जो अकोमोडेटिव्ह स्टान्स होता तो करोनाच्या काळामध्ये केला होता, जून 2019, आणि हा अकोमोडेटिव्ह स्टान्स 2022 पर्यंत सुरू राहिला. आता 2.5 लाखापर्यंतच्या गोल्ड लोनला अप्रेझल नाही आणि लोन टू व्हॅल्यू 85%. म्हणजे सोन्याची किंमत जर 100 रुपये असेल तर पूर्वी 75 रुपये लोन मिळत होतं, आता लोन मिळेल 85 रुपये. आणि अप्रेझलही नको, त्यामुळे सोय झाली. म्हणून मन्नापुरम, मुथूट हे शेअर वाढले आणि रेट कट केल्यामुळे आता लोक घरं घ्यायला उत्सुक होती किंवा वाहनं घ्यायला उत्सुक होती, म्हणून ते शेअरही वाढले. फक्त याच्यामुळे एकच होईल की बँकांचं नेट इंटरेस्ट इन्कम आणि नेट इंटरेस्ट मार्जिन दोन्हीही कमी होईल. पण CRR कमी केल्यामुळे बँका व्याज दरामध्ये लवकरच फरक करतील. फक्त एक गोष्ट होईल की ज्या लोकांचं उत्पन्न हे व्याज आहे किंवा जे लोक व्याजावर जगतात, म्हणजे पैसे बँकेकडे ठेवतात आणि फिक्स डिपॉझिटच्या व्याजावर जगतात, त्यांना कमी व्याज मिळेल. त्यामुळे रेट कट होण्याच्या आधी ज्यांना कोणाला फिक्स डिपॉझिट रिसीट उतरवायची असेल त्यांनी ती लवकर उतरवावी, म्हणजे जो रेट चालू आहे तो त्यांना मिळू शकेल. आणि आता हा जो न्यूट्रल स्टान्स आहे त्यामध्ये आवश्यक असेल तर रेट हाईक केला जाईल, आवश्यक नसेल तेव्हा रेट कट केला जाईल. इकॉनॉमीला आवश्यक त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल असा न्यूट्रल स्टान्सचा अर्थ होतो. RBIने सांगितलं, भारतीय अर्थव्यवस्था सशक्त, स्थिर आणि खूप संधी उपलब्ध असलेली आहे. डिजिटलायझेशन चांगलं झालं आहे, म्हणून रेट कमी करत आहोत, त्याचा अधिक फायदा मिळू शकेल.
आता रेपो रेट 5.50, SDF 5.25 तर MSF 5.75 राहील. इन्फ्लेशन 3.7 राहू शकेल. ते क्वार्टर 1 मध्ये 3.9, क्वार्टर 2 मध्ये 3.4, क्वार्टर 3 मध्ये 3.9, क्वार्टर 4 मध्ये 4.4 एवढं राहील. तर ग्रोथ 6.5 एवढी असेल 25-26 साठी. क्वार्टर 1 मध्ये 6.5, क्वार्टर 2 मध्ये 6.7, क्वार्टर 3 6.6, क्वार्टर 4 6.3. कृषी क्षेत्रामध्ये आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ग्रोथ चांगली आहे. गुंतवणूक वाढते आहे. शहरी मागणी चांगली आहे. फॉरेन एक्सचेंज रिझर्व भारताकडे चांगले आहेत, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. एक्सटर्नल स्थितीसुद्धा समाधानकारक आहे. लिक्विडिटी पोझिशन चांगली आहे. हा जो किंवा डॉलरचा साठा 69,150 कोटी एवढा आहे. हा जो CRR 1% कमी करणार आहे तो 4 टप्प्यामध्ये 0.25 असा कमी केला जाईल. 6 सप्टेंबरला पहिल्यांदा, 4 ऑक्टोबरला दुसऱ्यांदा, 1 नोव्हेंबरला तिसऱ्यांदा आणि 29 नोव्हेंबरला चौथ्यांदा असा CRR 4 टप्प्यामध्ये कट केला जाईल. बँकिंग सेक्टरमध्ये सुधारणा आहे. क्रेडिट डिपॉझिट रेशो 81% आहे. किमती स्थिर राहणं आणि प्रगती या बाबतीत कोणताही ताण सध्या नाही. या RBIच्या पॉलिसीमुळे मार्केटमध्ये बहार आली. गेल दाभोळी LNG टर्मिनलचा पहिला LNG व्हेसल डिलिव्हर केलं. अशोका बिल्डकॉनला 1,673 कोटीच्या संबंधातल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी बंद करायला सांगितल्या. एलॉन मस्कची जी स्टारलिंक आहे त्यांना सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी लायसेन्स दिलं आणि हुडकोनी 750 कोटी NCD द्वारा उभे केले. या रेट कटमुळे आता भांडवलाची उभारणी सुद्धा चांगली होईल. ज्या कंपन्यांनी त्यांचा कॅपेक्स थांबवलाय त्या कंपन्यांना उत्तेजन मिळेल आणि भांडवली खर्च झाल्यामुळे कंपन्यांमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रकारची तेजी येईल, उत्तेजन मिळेल. म्हणून या रेट कटचा चांगला उपयोग होईल आणि मार्केटलाही हे सगळं वातावरण मार्केटच्या दृष्टीनेही चांगलं आहे. त्यामुळं आज तर मार्केट तेजीत होतंच, बँका तेजीत होत्याच, NBFC तेजीत होत्याच. अर्थातच सगळी अपेक्षा अशी आहे की रियालिटी म्हणजे घरं घ्यायला लोक येतील, लोन घ्यायला लोक येतील, म्हणजे बँकेचा बिझनेस वाढेल. अपेक्षा आणि वस्तुस्थिती यात फरक असतो. तर कशी कशी स्थिती पुढे येते आपल्या हे बघूया. पण आजच्या पुरतं पाहिलं तर मार्केट सुंदर तेजीत होतं. इंट्राडे 25,000चा टप्पा मार्केटने ओलांडला होता. आता सोमवारी काय काय होत आहे ते बघूया. मार्केटची स्थिती चांगली होती पण व्हिडिओ देताना मात्र माझ्या खोकल्यामुळे
3-4 वेळेला अडथळा आला. मी तसाच व्हिडिओ पूर्ण केला, पण तो केवळ आणि केवळ तुम्ही जे धैर्य दाखवता आणि तुम्ही जे मला खोकला येतोय, अमुक होतोय म्हणून ट्रोलिंग करत नाही, माझ्या वयाचा आदर करून तुम्ही मला आधार देता, त्याचा सगळ्याचा परिणाम आहे. काहीही होत असलं तरी मी उत्साहाने व्हिडिओ देऊ शकते. त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. नमस्ते.